नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातून समोर आली आहे। आपल्या अनैतिक प्रेम संबंधात अडथळा ठरतोय म्हणून एका निर्दयी आईनं प्रियकराच्या मदतीनं आपल्या अवघ्या 6 वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे। खेड तालुक्यातील कुरुळी येथे ही मन सुन्न करणारी घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी आईला बेड्या ठोकल्या आहेत। बसरीन मेहबूब शेख वय 27 हिचा विवाह 10 वर्षांपूर्वी झालेला होता। मात्र गेल्या 4 वर्षांपासून पतीचा मित्र राम विनायक कजेवाड याच्याशी तिचं सूत जुळलेलं होतं। पतीपासून वेगळं झाल्यानंतर बसरीन ही राम सोबत कुर्डी येथे लिव्ह इन मध्ये राहत होती। तिची 2 मुले पतीसोबत राहत होती तर 6 वर्षांचा आवेज तिच्या सोबत होता। घटनेच्या रात्री म्हणजेच 4 एप्रिल रोजी 11:30च्या सुमारास आवेज आपल्या प्रेमात अडसर ठरेल या भीतीनं दोघांनी टोकाचं पाऊल उचललं आणि आवेजचा काटा काढला। आरोपींनी 6 वर्षांच्या निरागस आवेजला बाथरूम मधील पाण्याच्या बादलीत बुडवलं आणि त्यानंतर त्याचे डोके भिंतीवर आपटून त्याची निर्गुण हत्या केली। या घटनेनंतर हा गुन्हा लपवण्यासाठी दोघांनी एक बनाव रचला होता। आवेजचा मृतदेह घेऊन आई थेट आपल्या माहेरी बीडला पोहोचली। तिथे तिने आवेजचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचा खोटा दावा केला। अंत्यविधीसाठी आवेजच्या वडिलांनी नातेवाईकांना बोलवलेलं होतं। नातवाचा मृतदेह पाहून आजोबांना संशय आला आणि त्यांनी तातडीने परळी पोलिसात धाव घेतली। वैद्यकीय अहवालात आवेजचा मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीमुळे आणि बुडाल्यामुळे झाल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच आईने गुन्ह्याची कबुली दिली आहे। सध्या चाकण पोलिसांनी या प्रकरणी आई बसरीन मेहबूब शेख हिला अटक केली आहे। मात्र तिचा प्रियकर राम कजेवाड हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। एका मातेनेच प्रियकरासाठी स्वतःच्या रक्ताच्या नात्याचा बळी घेतल्याने संपूर्ण पुणे आणि बीड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जातोय।